मी तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल, पण मी माझ्या आईचा सगळ्यात जास्त मार अतिवाचनापोटी खाल्लाय. अच्छा. तर आमच्या भाऊ तोरसेकरांसारखा माणूस वेगळाच मुद्दा मांडतो. तोही विचार करण्यासारखा आहे की ते म्हणतात की होर्मुझची खाडी याच्यामध्ये जी एकाधिकारशाही आहे इराणची ती संपवण्याकरता आणि इस्रायलमधून एक नवीन खाडी मार्ग तयार करून त्याद्वारे सगळं पेट्रोल आणि गॅस हा पाश्चात्य राष्ट्रांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता. पण मी माणूस असतानाही त्याचं कल्याण होईल आणि तो गेल्यानंतरही त्याला उत्तम गती मिळेल, कोणीही असला तरी. ही इच्छा मी व्यक्त केली, माझ्या धर्माने मला शिकवलं. एका भगिनींनी मला विचारलं की मुलीला रामरक्षा शिकवायची, कशी शिकवू? तर मला माहीत नाही. तर म्हणाला तुम्हाला येत नाही का? येते. मग म्हणाले का शिकवल्याशिवाय येते का? शिकवल्याशिवायच येते. आपण चांगलं असलं म्हणजे आपलं वाईट कोणी करणार नाही. शिकवणूक म्हणून चांगली की नाही आहे, कारण म्हणजे मी चांगलं वागावं हा त्यातला अर्थ आहे. पण आता उद्या मी समजा जंगलातून चाललोय आणि समोरून वाघ आला, अशा वेळेला जर मी विचार असा केला की बाबा मी शाकाहारी असल्यामुळे वाघ काही मला खाणार नाही. नमस्कार, मी विक्रम डोंगरे सनातन प्रभातच्या वतीने सर्व दर्शकांचे स्वागत करतो. आज आपण हिस्टॉरिकल अँड कल्चरल स्टडीज ऑफ काश्मीर या विषयावर ज्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे या अशा महानुभावाशी चर्चा करणार आहोत. त्यांनी 50हून अधिक पुस्तकांवर विविधांगी विषयांवर लेखन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्वाचे अन्य विषय, गोवा मुक्तीसंग्राम, पुरोगाम्यांची दांभिकता, वंदे मातरम आदी विपुल विषयांवर त्यांचे 50हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. होय, मी प्रसिद्ध लेखक, व्याख्याते, चरित्रकार आणि इतिहासकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याविषयी बोलत आहे. ते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार गुरुजी. सनातन नमस्कार. प्रभात आणि सर्व दर्शकांच्या वतीने मी आपले स्वागत करतो. तर गुरुजी, मला सांगा, आपल्याकडून, आपल्या लेखनातून, आपल्या वक्तव्यातून, व्याख्यानातून अनेक लोकांनी, असंख्य लोकांनी राष्ट्रधर्माविषयी प्रेरणा घेतली आणि ते प्रत्यक्ष कार्य करू लागले. पण या सगळ्या कार्यामध्ये आपली स्वतःची प्रेरणा काय? आपण या मार्गाकडे कसे वळलात? त्याविषयी आमच्या दर्शकांना सांगा. काय खरं म्हणजे न कळत्या वयापासून आबांचे प्रवचन ऐकत आलोय आणि प्रवचन असू देत, कीर्तनं असू देत, व्याख्यानं असू देत. बरं, घरात पुस्तकं अमाप, त्यामुळे पुस्तकांचं वाचन. बरं, विषयाचं मला कधीच हे नव्हतं की अमक्या विषयाचीच वाचायची, तमक्या विषयाची नाही, असं असं काही नव्हतं. विविध विषयांवरती विपुल पुस्तकं घरात होती, त्यामुळे वाचन खूप झालं. त्या वाचनाची गोडी त्या लहान वयातच लागलेली. बरं, कथा कादंबऱ्यांपासून वैचारिक पुस्तकांच्यापर्यंत कोणताही विषय मला त्याज्य नव्हता. मी तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल, पण मी माझ्या आईचा सगळ्यात जास्त मार अतिवाचनापोटी खाल्ला आहे. अच्छा. कारण जेवायला बसलो तरी मांडीवर पुस्तक असायचं. बरं, एवढं करून ते अभ्यासाचं असेल तर ना उपयोग, अभ्यास सोडूनच आम्ही इतर सगळं वाचायचो. अच्छा. तर त्यामुळे इतक्या त्या लहान वयापासून आबांची प्रवचनं, व्याख्यानं वगैरे ऐकून ऐकून झालेले संस्कार, घरातली पुस्तकं वाचून वाचून झालेले संस्कार, सातत्याने होणाऱ्या आमच्या चर्चा घरात, या अशाच विविध विषयांच्यावरती होत असत. तर त्यामुळे कळत नकळतपणे आपले वडील जे काही करतायत ते कार्य हे खरंच महान आहे हे समजून घेऊन आपल्याला त्यातला काय खालीचा वाटा उचलता येतो, तर त्याच्यामध्ये आपण धड पडावं असं विचार, धडपडावं म्हणजे धड पडावं असा विचार केला आणि मग चालू झालं. व्याख्यानं, प्रवचनं. एक तर काय आहे,
वाणीचं वरदान भगवंताच्या कृपेमुळे आम्हा शेवडे मंडळींना आहे. वाणीचा उपयोग जर आपण लोकांच्या करता करू शकलो तर त्याच्यासारखं काही नाही. पण त्याच वेळेला आबांनीच मला सांगितलं की वक्ता बोलण्याच्या भरामध्ये वाहत राहतो आणि लेखन होत नाही. म्हणजे त्यांनी स्वतःचंच उदाहरण सांगितलं त्याकरता. म्हणजे जरी आबांची 12-13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत तरी पण ते म्हणाले माझ्या हातून जास्त लेखन झालं नाही. तर म्हणाले तू किमान एवढं तरी कर की वर्षाला एक तरी तुझं पुस्तक यायला पाहिजे. तर आता ती तीर्थरूपांची आज्ञा म्हटल्यानंतर शिरसावंद्य मानून. पण एवढं झालं की मी लेखनाला आता सुरुवात करून जवळपास 30-35 वर्ष झाली आणि तोपर्यंत 51 पुस्तकं प्रकाशित झाली. म्हणजे वर्षाला एका पुस्तकापेक्षा नक्कीच जास्त. तर हे मी करू शकलो. दुसरी गोष्ट, तरुण वयामध्ये मी ज्यांच्या सान्निध्यात आलो ते माझे गुरुवर्य परमपूज्य वरदानंद भारती. पूर्वाश्रमीचे ते प्राचार्य अनंत दामोदर आठवले. तर वरदानंद भारतींच्या जेव्हा मी सहवासात आलो, मला असं वाटतं 40शीत वगैरे आलो असेल. पण त्यांचंही बोलणं अवघडातला अवघड विषयसुद्धा अगदी सोपा करून समजावून सांगणं, ही जी हातोटी आहे दोघांकडे आहे. मी आमच्या गुरूंना आप्पा म्हणतात. तर आबांची आणि आप्पांची दोघांची हातोटी तशीच की अवघड विषय सोपा करून सांगणं. तर त्यांच्याकडून झालेले संस्कार, गुरूंकडून आपल्याला प्रत्यक्षात काही मिळत नसतं. जे मिळतं ते अप्रत्यक्षच असतं. पण ते कसं मिळतं हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तो एक आनंद वेगळा असतो. तर ही दोन्ही एवढे महानुभाव हे आयुष्यात आल्यामुळे असं काहीतरी करू शकलो. अजून काहीच झालेलं नाही तसं बघायला गेलं तर. अजूनही मी विद्यार्थीच आहे. अजूनही वाचन चालू असतंच. अजूनही शिकतोच आहे. पण ठीक आहे ना, जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे. शहाणे होतील की नाही माहीत नाही. पण समर्थांची ही जी उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे काही काहीतरी करत राहावं. चरैवेति चरैवेति. तर गुरुजी, मला सांगा, सध्या आपण म्हणतो स्वार्थ ही जगराहटी आहे. सध्या आपण पाहिलं तर स्वार्थांधपणा जो आहे तर तो अधिकच बळावलेला आहे असं दिसतं. म्हणजे सध्याची जी युद्ध आहेत, युक्रेनच्या माध्यमातून अमेरिका रशियाला एक प्रकारे कॉर्नर करत आहे. त्याचप्रमाणे इस्रायल हमास, किंवा आत्ता जे चालू आहे इस्रायल आणि इराण अमेरिका यांचं जे युद्ध. तर या सगळ्या दृष्टीतून पाहिलं, अगदी आपल्या शेजारी पाकिस्तान, अफगाणिस्तान हे सुद्धा एकमेकांच्या विरोधात झुंपलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात गेल्या काही वर्षात आपण बघूया, पंतप्रधान मोदी असतील किंवा विशेष करून परराष्ट्रमंत्री जयशंकर जेव्हापासून झाले आहेत तेव्हापासून आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ते अधिकच तावून सुलाखून उजळून निघत आहे असा एक भाग लक्षात येतो. पण एवढ्या सगळ्या एक आपण म्हणतो जिओ पॉलिटिकल किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, तर यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत असं आपल्याला वाटतं का? तर त्याच्याविषयी आपले विचार प्रस्तुत करू शकतो. कसं आहे, ज्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा झाल्यात त्यांच्या केलेल्या कृत्याचं मूल्यमापन करताना त्या काळात जाऊन करायचं असतं. तर आपण योग्य तो न्याय देऊ शकतो. महाराजांचं मोठेपण हे आहे की महाराजांनी त्या काळामध्ये परिस्थितीनुसार नवीन युद्धतंत्र तयार केलं. बरं, हे तयार केलेलं जे युद्धतंत्र आहे हे एका युद्धात यशस्वी झाल्यानंतर तेच तंत्र पुढच्या युद्धात नाही वापरलं. तंत्र बदललंय. युद्धाबर हुकूम तंत्र बदलणं आणि त्या युद्धाला अनुकूल असेल अशा प्रकारचं तंत्र वापरणं, हा केवढा मोठा विचार आहे त्या काळामध्ये. आता हे जे त्यांचं ही कामगिरी आहे, हे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व आज आपल्याला डोळ्यापुढे ठेवता येऊ शकतं की नाही? मुळात शत्रू कसा वागतोय त्याप्रमाणे आपण आपल्या चाली कशा बदलायच्या. दुर्दैव आहे की हिंदूंना मुळात शत्रुबोध नाही. मला माझा शत्रू कोण आहे हे जोपर्यंत ओळखता येत नाही, हे जोपर्यंत मला कळत नाही,
तोपर्यंत माझी अवस्था ढुंडो ढुंडो रे एवढीच राहणार आहे. अगदी त्यामुळे बाहेर जे चाललेले आहेत, जी युद्ध चाललेली आहेत, त्या युद्धांकडे बघताना या युद्धांचे नेमके हेतू काय आहेत असा जर विचार केला तर आमच्या भाऊ तोरसेकरांसारखा माणूस वेगळाच मुद्दा मांडतो. तोही विचार करण्यासारखा आहे की ते म्हणतात की होर्मुझची खाडी याच्यामध्ये जी एकाधिकारशाही आहे इराणची ती संपवण्याकरता आणि इस्रायलमधून एक नवीन खाडी मार्ग तयार करून त्याद्वारे सगळं पेट्रोल आणि गॅस हा पाश्चात्य राष्ट्रांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता अनेकानेक देश हे अब्जावधी डॉलर्स ओतायला तयार आहेत. मग तुमच्या मालापेक्षा आमचा माल चांगला कसा आहे हे दाखवण्याकरता हे युद्ध चालू आहे. वेगळा मुद्दा आहे, पण हा जिओ पॉलिटिक्सचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा हा विचार करण्यासारखा आहे मुद्दा, टाकाऊ मुद्दा नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण या युद्धांकडे बघतोय का की आपण पण पारंपरिकनुसार क्रुसेड्स पूर्वी झाली आहेत ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यात एकमेकांना संपवण्याकरता. हे नवीन क्रुसेड आहे का? नवीन जगातलं नवीन क्रुसेड असाही विचार आपण करू शकतो. पण हे सगळे ज्या वेळेला आपण बघतो ना त्यावेळेला ह्या सगळ्याच्या मध्ये आज आपल्याला आपले जे ऐतिहासिक योद्धे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, पहिले बाजीराव पेशवे असतील, ह्या सगळ्या रणधुरंधरांनी ज्या ज्या पद्धतीची कामगिरी केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले, रचना केली सैन्याची वगैरे, यामधून आपण काय शिकू शकतो याचा विचार आपण करू शकतो. आपण तंतोतंत तसं वागायला आपण ते नाही आहोत. अगदी ते त्यांच्या काळात ग्रेट होतेच, वादच नाही, पण त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपण आज काय करू शकतो ह्याचा विचार मात्र होणं हे अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं नेहमी. आणि सावरकर जे म्हणायचे आपली जी सैन्य शक्ती आहे तर ती प्रबळ असली पाहिजे किंवा काय म्हणतो आपण की लहान मुलांना सैनिकी शिक्षण द्या. तर हा पण एक आंतरराष्ट्रीय परिदृश्यामध्ये भारतीयांनी विशेष करून हिंदूंनी याकडे कसं हे करायलाच पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही एका ठराविक वयामध्ये सैनिकी शिक्षण घेता त्यावेळेला तुमच्या आयुष्याला शिस्त लागते. ही शिस्त फार महत्त्वाची आहे. आणि मग तुम्ही कसं आहे बंदूक चालवायला शिका. सावरकरांनी जे त्यावेळेलाही म्हटलं होतं की शस्त्र चालवायला शिका, शस्त्र कोणावर रोखायचं आहे ते नंतर आपण ठरवू ना. निश्चित शत्रू कोण आहे हे लक्षात न घेता आम्ही त्या काळात सुद्धा सावरकरांची खिल्ली उडवली होती, ब्रिटिशांचे रिक्रूट एजंट वगैरे वगैरे अशा पद्धतीने. पण त्यांचं म्हणणंच समजून घेतलं गेलं नाही. किंवा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की यापुढे पुढच्या 10 वर्षामध्ये एकही सॉनेट निर्माण झालं नाही तरी चालेल, एकही कथा कादंबरी निर्माण नाही झाली तरी चालेल, पण टॉक टॉक असे पायातल्या बुटांचे आवाज करत खांद्यावरती रायफली टाकलेले तरुण मुलं ज्या वेळेला चालताना दिसतील ह्याचा अर्थ काय होता हो. खिल्ली उडवणं खूप सोपं असतं. कसं असतं की काहीही विचार न करता एखाद्या गोष्टीवरती बोलणं खूप सोपं असतं. कसं आहे देव नाही हे म्हणायला अक्कल तरी लागते का मला सांगा. 3 गोष्टी लागतात. तोंडात जीभ असावी लागते, स्वरयंत्र असावं लागतं आणि बोलण्याची ताकद असावी लागते. एवढ्याच 3 गोष्टी. अकलेचा पण संबंध नाही. पण तुम्ही म्हणायला देव आहे की समोरचा म्हणणार सिद्ध करून दाखव. म्हणजे असलेल्याला सिद्धता आहे, नाकारणाऱ्याला अक्कलही नाही लागत. ही अशी गंमत असते. हे सगळं ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला सावरकरांच्या असो किंवा या मोठ्या लोकांचे त्यांचे तत्कालीन उद्गार हे कोणत्या संदर्भात काढलेत, का काढलेत, त्याच्या मागचा हेतू काय आहे, तर हे सगळं समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर ज्या वेळेला उथळपणे भाष्य केलं जातं गंमत वाटते. अशा लोकांना आपल्याकडे विचारवंत म्हटलं जातं. ज्यांना विचारांची वांती होत असते अशांना विचारवंत म्हटलं जातं की काय कोणास ठाऊक. आपण म्हणतो इस्लाम आणि ख्रिश्चनिटी हे दोन्ही ॲब्राहमिक रिलिजन्स एक्सक्लुझिव्हिस्ट आहेत, म्हणजे बहिष्कारवादी आहेत. स्वतःचंच वर्चस्व या जगावर कसं प्रस्थापित करता येईल
या दृष्टीनंच त्यांचे विचार आहेत, त्यांचं साहित्य आहे, त्याप्रमाणे त्यांची कृत्य आहेत असं. तसंच त्यांच्याकडून भारतातील याच विचारांमुळं भारतातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार, अन्याय गेली 1000 वर्षांपेक्षा अधिक काळ चालू आहे. 1000 वर्षांमध्ये भारताचा 1/3 भाग वेगळा झाला, भारत खंडित झाला. आजही तेथील हिंदूंची, म्हणजे पाकिस्तान म्हणा, बांगलादेश म्हणा, तेथील हिंदूंची स्थिती दुर्दशा आहेत हिंदूंची. त्यामुळं तेवढंच काय तर भारतात बहुसंख्याक हिंदू असून सुद्धा ते पण इथं मार खात आहेत. त्यामुळे पुढच्या 1000 वर्षांचं काय, पण पुढच्या 100 वर्षांमध्येच हिंदूंचं भविष्य एक अंधकारमय असं वाटतं, असं प्रतीत होतं. तर या दृष्टीने हिंदूंनी कशी जागृती करावी असं आपल्याला वाटतं, की जेणेकरून हिंदू स्वतः एक हिंदू म्हणून कार्य करेल. त्याची जात नंतर येईल, पण प्रथम तो हिंदू असेल. तर यावर काही प्रॅक्टिकल आपण त्यांना दिशादर्शन. कसं आहे की मी हिंदू आहे म्हणजे नेमकं काय, इथपासून सुरुवात करावी लागते. पालकांनीच आपल्या मुलांवरती हे संस्कार करायला हवेत की आपण हिंदू आहोत म्हणजे आपण काय आहोत. सर्वांबद्दलची असलेली दया, करुणा, प्रेम, सगळे भाग ज्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत, तो धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. ते आपण आहोत. आम्ही सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, ही आमच्याकडची शिकवण आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, असं माऊली म्हणतात. हिंदू जात म्हणतात का हो? म्हणजे सगळ्यांकरता आहे. एवढा मोठा जो आपला कॅनव्हास जगातल्या कोणत्या धर्माचा आहे. आपल्या मुलांना प्रश्न विचारा, त्यांना अभ्यासाला उद्युक्त करा ना, की जगातला असा आहे कोणताही धर्म दाखव की जो सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा. नुसतं टाळ्यांचं वाक्य नको आहे की सगळे धर्म चांगलंच सांगतात, नको. प्रूव्ह इट. मी प्रूव्ह करू शकतो, कारण प्रूव्ह करायला माझ्याकडे खूप काही काही आहे. जो स्वतःमधलं दोष आहेत ते टाकून देतोय तो हिंदू. हिंदूची व्याख्या अनेकानेक प्रकारांनी केलेली आहे. पण मी माणूस असतानाही त्याचं कल्याण हो आणि तो गेल्यानंतरही त्याला उत्तम गती मिळो, तो कोणीही असला तरी, ही इच्छा मी व्यक्त करतो. हे माझ्या धर्माने मला शिकवलं. जगातला असा कोणताही धर्म दाखवा की तो असं तुम्हाला सांगतो. ज्यांच्या धर्मग्रंथामध्येच यांना मारा, त्यांना कापा आणि पुण्य मिळवा, म्हणजे पुण्याची कल्पना काय, तर दुसऱ्याला मारा, हिंसा करा आणि पुण्य मिळवा, हे माझ्याकडे सांगितलेलं नाही आहे. की मारा आणि पुण्य करा हे नाही सांगितलेलं. माझ्या कोणत्याही धर्मग्रंथात असं म्हटलेलं नाही. हा जो मोठेपणा आपल्या धर्माचा आहे, हा मुलांच्यावरती लहानपणापासून, म्हणजे एक गंमत सांगतो की एका ठिकाणी संस्कार केंद्राच्या उद्घाटनाला मला बोलवलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की उद्घाटनाच्याच दिवशी मी म्हटलं की ह्याला टाळं लावण्याची वेळ येईल ना तेव्हा मला बोलवा म्हणून. तर ते म्हणाले की उद्घाटनाच्याच दिवशी असं काय बोलताय. तर म्हटलं याला कारण आहे की पूर्वी आपली घरं ही संस्कार केंद्र होती, ती बंद झाली म्हणून संस्कार आम्ही बाहेर शोधतोय मुलांच्या करता. एका भगिनींनी मला विचारलं की मुलीला रामरक्षा शिकवायची, कशी शिकव. म्हटलं मला माहीत नाही. तर म्हणाले तुम्हाला येत नाही का. येते. मग म्हणाले का शिकवल्याशिवाय येते का. शिकवल्याशिवायच येते. कसं शक्य आहे. रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना माझी आई मोठ्याने रामरक्षा म्हणायची. ती कानावर पडली आहे न कळत्या वयापासून. ती कानावर पडून पडून माझी पाठ झाली आहे. आपल्या मुलांना जर रामरक्षा यावी असं वाटत असेल तर आपण म्हणायला पाहिजे ना. किती घरांमध्ये संध्याकाळचा पर्वचा म्हटला जातो. हा संस्कार आहे ना. सगळे घरातले एकत्र जमलेले आहेत, देवासमोर बसलेले आहेत, देवाची प्रार्थना करतायत. हे सगळं आपल्याकडेच सांगितलं ना. गेलं कुठे. अशा पद्धतीने जेव्हा आपण मुलांना पटवून देऊ. मला सांगा की आमची मुलं विदेशात जातात, वेगवेगळ्या प्रकारची शिक्षणं घेतात. आज आपण वेगळ्या अर्थाने मार्क्सवादी झालोय. पोरांना जितके जास्त मार्क्स
तितकं जास्त चांगलं, असे मार्क्सवादी झालो आहे. तर मुलं ज्या वेळेला आपली परदेशात जातात, विदेशात जातात, त्यावेळेला किती आईवडील त्याच्याजवळ भगवद्गीतेची एखादी प्रत तरी देतात, किंवा आपला एखादा धर्मग्रंथ. तुम्ही ज्या धर्माचे म्हणून जाताय तिथले लोक तुमच्याकडे त्या धर्माचा ॲम्बॅसेडर म्हणून बघतात. राजदूत आहात तुम्ही, प्रतिनिधी आहात त्या धर्माचे. अशा वेळेला त्या लोकांचे साधे प्रश्न असतात, त्याला तुमच्या मुलांना उत्तरं देता येतील का? एवढा साधा विचारही नाही आपला, की आपल्या मुलांना उत्तरं देता यायला पाहिजेत. माझ्या धर्माबद्दल मला विचारतायत, मला उत्तर देता यायला पाहिजे. जर ॲक्च्युली आय डोंट नो अबाउट इट असं म्हटलं तर ते म्हणणं खूप सोपं असतं. पण हे म्हणणं शरमेचं नाही आहे की मलाच माझ्या धर्माबद्दल माहिती नाही. धर्मांतरं का होतात? कारण माझी एक ठाम भूमिका माझ्या धर्माबद्दल नाही, कारण मला माहिती नाही. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमचा देव, त्याची पत्नी पळवली गेली म्हणून तो रडतो. तो तुमचं काय रक्षण करणार? बुद्धिभेद कसा होतो अगदी त्याकरता म्हणून उदाहरण सांगितलं. आता आमच्या मुलांनाही प्रश्न पडतो, अरे खरंच सीतेला पळून नेलं म्हणून राम रडत आहे, रामायणात वर्णन आहे. मग जो देव स्वतः रडतो तो आमचं रक्षण कसं करणार? त्याला सांगावं लागतं की हा जो देवाचा अवतार आहे हा मानवी भावातला आहे. मानवी भावातला आहे म्हटल्यानंतर माणूस जसा जसा वागतो तसं तसं वर्तन त्यांनी दाखवलं, ही त्याची लीला आहे. पण अंतिमता काय केलंय? तर रावणाचा नाश केलाय त्यांनी. मग जो रावणाचा नाश करू शकतो तो माझ्यावर येणाऱ्या संकटांचाही नाश करणारच. हे ठाम बुद्धी पाहिजे माझ्यामध्ये. हे का नाही मी सांगत? कारण हा पुढचा भाग आम्हाला माहिती नसतो. आणि बुद्धिभेद करणारे केरळा स्टोरी पार्ट 1 मध्ये हा असा भाग घेतला आहे की तुमच्या देवतांच्या कथांचा अभ्यास त्यांचा कसा आहे, आणि त्यामुळे त्या अर्धवट कथा सांगून तुमच्यातल्याच तुमचा बुद्धिभेद कसा करतो. कारण आम्हालाही कथा माहिती नाहीत, आम्हाला तर सोडा आमच्या आईवडिलांना माहिती नाही. अशा वेळेला काय होणार? हे सगळं टाळायचं असेल तर घरापासून सुरुवात करायला पाहिजे आणि त्यांच्यावर ते संस्कार करायला पाहिजे मुलांवर. तर आम्ही एकत्रित येऊ शकतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शत्रुबोध हा असायला पाहिजे. त्याकरता ते वाचायला उद्युक्त करा ना मुलांना. पण आम्ही तसं करणार नाही. सगळं जग म्हणजे कसं गुडी गुडी आहे. आपण काय गृहीत धरून चालतो माहिती आहे का? आपल्याकडे शिकवणुकी खूप चांगल्या आहेत, आपण त्यातून चुकीचे अर्थ घेतो. म्हणजे उदाहरणार्थ, आपण चांगलं असलं म्हणजे आपलं वाईट कोणी करणार नाही. शिकवणूक म्हणून चांगली की नाही आहे, कारण म्हणजे मी चांगलं वागावं हा त्यातला अर्थ आहे. पण आता उद्या मी समजा जंगलातून चाललोय आणि समोरून वाघ आला. अशा वेळेला जर मी विचार असा केला की बाबा मी शाकाहारी असल्यामुळे वाघ काही मला खाणार नाही, तर तू शाकाहारी आहेस, वाघ नाही आहे ना. अगदी तो तुझ्याकडे पाहिल्यानंतर जर वदनी कवळ घेता म्हणायला लागला तर दोष कोणाचा आहे? त्यामुळे मी चांगला आहे म्हणून जग चांगलं आहे असं नसतं. मी चांगला आहेच, मी चांगलं राहायचंच आहे, पण जग कसं आहे हे मला ओळखता यायला पाहिजे. ही शिकवण आपण द्यायला पाहिजे, आणि तीच दिली जात नाही दुर्दैवाने. जगात एवढं काही काही घडत असून सुद्धा हिंदू ज्या वेळेला भाबडे राहतात त्यावेळेला आश्चर्य वाटायला लागतं की आपण संपायचं असं ठरवलंय का? इराणचंच उदाहरण घ्या ना. पारशांचा देश होता ना तो. आज पारशी आहेत, ते आपल्या देशात आहेत सुरक्षित. म्हणजे अख्खा देशच्या देश उद्ध्वस्त होतो, तिथल्या लोकांचा धर्म उद्ध्वस्त होतो. बरं छोटा देश आहे का? तर नाही आहे, मोठा आहे, प्रचंड आहे आकार त्याचा. मग जे इराणचं झालं ते माझ्या देशाचं किंवा माझ्या धर्माचं होऊ शकणार नाही असं आहे का? देवाक काळजी असं म्हणून मी गप्प बसायचं आहे का? अगदी
धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण जो करेल त्याचं रक्षण धर्म करतो. मग मी जर करायचंच नसेल तर उपयोग काय? ही सगळी शिकवण आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. अगदी. म्हणजे आपण म्हणतो जी जेन्झी पिढी आहे सध्या, हम्म. तिच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये क्रांती झाल्या गेल्या काही वर्षात, सत्ता उलथवून लावली. हम्म. पण आपले हिंदू जेन्झीची पिढी आहे त्यांना या दिशेनं, योग्य दिशेनं मार्गदर्शन होण्यासाठी आपण आता जसं म्हणालात तसं कुटुंबातून, शिक्षणातून, संस्कारातून ते गेलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ही जेन्झी जी पिढी आहे ना आपली, ती आपली आहे हो. आपल्या मुलांवरती आपण विश्वास टाकायला पाहिजे ना. आपण जे पेरणार आहोत तेच उगवणार आहे. त्यामुळे मुलांना त्या पद्धतीने संस्कार देणं किती महत्त्वाचं आहे. कालचं उदाहरण सांगतो. साखळीला व्याख्यान आलं होतं. त्यावेळेला ज्ञानबा तुकारामचा गजर करून तिथल्या मुलींनी जो नृत्याविष्कार ज्या जोशामध्ये सादर केला, हा जेन्सीचा जोश आहे. हा जोश तुम्हाला ह्या रीतीने भक्तिमार्गाकडे लावता येतो. बरोबर याच रीतीने तुम्हाला राष्ट्रकार्याकडे लावता येऊ शकतो. फक्त योजकच तत्र दुर्लभ हा. योजक योग्य लागतो. जर तसा मिळाला तर ही मुलं त्या पद्धतीने साथ देणार एवढं नक्की. निश्चित. कारण ही आपली मुलं आहेत. त्यामुळे ती आपल्या देशाच्या धर्माच्या विरोधात जातील असं वाटत नाही. पण त्यांना योग्य रीतीने चॅनलाइज करायला पाहिजे. योग्य मार्गदर्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसं झालं तर बघा, जग जिंकतील अशी मुलं आहेत आपली, काही कमी नाही आहे. गुरुजी, आता मगाशीचा जो प्रश्न होता की इस्लामी आणि ख्रिस्ती विचारसरणी, तर त्यांचं जे प्रचार तंत्र आहे ते अत्यंत शिस्तबद्ध आणि विशेष करून ऑर्गनाइज्ड असं तंत्र आहे. त्यामुळे ते गेल्या 2000-1000 वर्षांपासून पुढे पुढे सरसावत आहेत आणि एक एक कॉन्टिनेंट, एक एक खंड गिळंकृत करत आहेत एक प्रकारे, असं पण म्हणू शकतो. मुस्लिम ब्रदरहूड म्हणा, कॅथलिक चर्च म्हणा, हे जगात सगळीकडे सर्वश्रुत आहे. असं संघटन हिंदूंमध्ये होताना मात्र दिसत नाही. हजारो हिंदुत्ववादी संघटना आहेत. काही प्रमाणात ते संघटित होत पण आहेत. काही ठिकाणी त्याचा परिणाम दिसत पण आहे. पण एक व्यापक स्तरावर आपण बघितलं, बृहत हिंदू समाजामध्ये त्याचा जो परिणाम झाला पाहिजे, हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे, तर त्या दृष्टीनं जे प्रयत्न झाले पाहिजेत ते न इतिहासात झाले आणि ते वर्तमानात पण तेवढ्या प्रमाणात दिसत नाही आहेत. तर थोडक्यात भारतात अथवा जगात एकीकृत अशी हिंदू चळवळ अत्यावश्यक आहे. तर त्यावर आपले विचार काय आहे, एकतर ह्याचं उत्तर खूप मोठं होईल. थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपल्याकडे नेहमी व्यष्टी साधना सांगितली आहे. त्यामुळे व्यक्तिगत साधना करताना म्हणजे माझी व्यक्तिगत उन्नती, प्रत्येक व्यक्तीने जर असं ठरवलं की माझी उन्नती व्हायला पाहिजे तर समष्टीची उन्नती होऊ शकते, सगळ्या समाजाची उन्नती होऊ शकते. यांची जी आहे ती समाजाने एकत्रित जमायचं आणि प्रार्थना करायची. हे बघा आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे तुम्हाला चॉईस आहे. तुम्हाला जो आवडेल त्या ईश्वराचं तुम्ही स्तवन करू शकता, उपासना करू शकता, त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. पण याचा अर्थ इतर वाईट आहेत असं नाही ना. आपण काही त्यांच्यावर टीका करायला जात नाही. ज्यांच्याकडे होते नुसती होत नाहीत तर एकमेकाची उपासना प्रार्थना स्थळं पाडायला येतात, उद्ध्वस्त केली जातात. मला सांगा की हे पुढच्या पिढींच्यापर्यंत आपण पोचवायला हवं की नाही? हा आपला जो मोठेपणा आहे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे. म्हणून त्यांना आपण असं सांगू शकतो की कुठेही प्रत्येक गाव जरी घेतलं तरी तिथल्या एखाद्या संस्थेने तरुण मुलांना की आपल्याला संघटित व्हायचं असेल, संघटित राहिलो, कसं आहे एकत्र वळली तर ती मूठ होते आणि उघडली तर नुसती बोटं असतात. एकीची जी शक्ती असते, संघशक्ती कलयुगे असं म्हटलेलं आहे. त्या कलियुगात संघशक्ती, संघटनाची शक्ती ही महत्त्वाची असते. तर याकरता तुम्ही कुणीही असा, कोणत्याही भगवंताला मानणारे किंवा न मानणारे असा, आस्तिक असा अथवा नास्तिक असा. नास्तिक हिंदू असू शकतो, इतर धर्मी असू शकतात का नास्तिक?
त्यांच्या धर्मातच नाही आहे. अगदी. नास्तिक असणं मंजूर नाही आहे. हा आपला मोठेपणा आहे ना, की आपल्याकडे नास्तिक असणं पण मंजूर आहे. त्यामुळे आस्तिक असा अथवा नास्तिक असा, एखाद्या देवळाच्या प्रांगणात एखादा दिवस ठरवून आपण सगळ्यांनी जमायचं. आठवड्याभराच्या गोष्टींवरती चर्चा करू. काय काय घडलंय, जगभर काय काय घडलंय, प्रत्येकाने सांगावं. त्यातून आपण बोध काय घ्यायचा आहे, सुरुवात तर करायला लागते. बेटर टू लिट अ कॅन्डल दॅन टू कर्स द डार्कनेस, असं जे म्हटलं जातं. एक्झॅक्टली. की अंधार आहे असं बोंबलत बसण्यापेक्षा एक मेणबत्ती लावा. ही मेणबत्ती लावण्याचा तर आपण किमान प्रयत्न करू शकतो. तेवढा जरी केला तरी हळूहळू हे पसरेल ना लोण. असे विचार जर आपल्या वेगवेगळ्या संघटनांनी केले तर जाती फक्त 2 गोष्टींपुरती जातीचा विचार केला जायचा. एक म्हणजे पंगत जेवणाची आणि दुसरं लग्न. एवढ्या 2च गोष्टीपुरतं जातीचा विचार केला जायचा. आज गंमत पाहिली तुम्ही तर एवढ्या 2च गोष्टी सोडल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जात. जन्माला आलो जातीची नोंदणी, शाळेत ॲडमिशन घ्यायची जात लागते, उच्च शिक्षणाकरता जात लागते, नोकरी करता जात लागते, प्रमोशन करता जात लागते, मेल्यानंतर जात लागते. तुम्ही कुठून जाती तोडताय? म्हणजे हा दुटप्पीपणा नाही आहे. अगदी. हा नको दाखवून द्यायला. पण दुर्दैव आहे आपलं की हे प्रकार सांगायला गेलं कोणी तर त्याचे सुद्धा विपरीत अर्थ काढले जाते. म्हणून मला गंमत अशी वाटते की आज आम्हाला सांगावं लागतं की जाती मोडा जाती तोडा वगैरे. का आज सांगायला लागतं? स्वराज्य मिळून इतकी वर्ष झाल्यानंतरही गेल्या शतकामध्ये वासुदेव बळवंतांच्यासारखा एक कोकणस्थ ब्राह्मण, तोही पुणेरी, तो लहुजीबुवा वस्तादांच्याकडे आणि राणबा वस्तादांच्याकडे शिकायला जातोय. तरी त्या दोघांनी असा विचार नाही केला की हा माझ्या जातीचा नाही तर हा ब्राह्मण माझ्याकडे काय येतोय शिकायला. आणि त्यांनी विचार केला नाही की अरे मी ब्राह्मण आहे, मी यांच्याकडे कसलं शिकायला जाऊ. तिसरी गोष्ट, पुण्यातल्या ब्राह्मण सभेने सुद्धा त्यांना वाळीत टाकलेलं नाही. ब्राह्मण सभेने म्हणजे एकूण ब्राह्मण समाजाने त्यांना वाळीत नाही टाकलेलं. याचा अर्थ त्या काळात जाती होत्या पण द्वेष नव्हता. त्याच्यापूर्वी 1857चं स्वातंत्र्य युद्ध, त्यावेळेला तर चपात्यांचा प्रसाद होता. पोळ्या प्रत्येक घरातून एक एक पोळी यायची, त्याचा गठ्ठा बांधला जायचा, तो गठ्ठा पुढच्या गावात पोचवला जायचा, त्या गावात त्या पोळ्यांचे तुकडे केले जायचे आणि घराघरात तो प्रसाद म्हणून खाल्ला जायचा. यात संदेश कुठचा होता? एकीचा संदेश होता. आता ही पोळी कोणत्या घरातून आली आहे कोणाला माहिती होतं? म्हणजे त्याही वेळेला जाती होत्या, द्वेष नव्हता. स्वातंत्र्यानंतर एकाएकी असं काय झालं की जातीगत द्वेष निर्माण केले गेले, करण्यात आले, राजकीय स्वार्थाकरता करण्यात आले. नेमकं काय घडलंय याचा विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे, तर उपयोगी. म्हणून मी म्हणतो की आपली मुलं हुशार आहेत, त्यांना विश्वासात घ्या, त्यांना हे सगळं सांगा, हे दाखवा की अरे त्या काळात होत नव्हतं, आज का होतंय, असा विचार करा ना, म्हणजे तुम्हाला कळेल, नाही तर नाही कळणार. गुरुजी खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपण हिंदू समाजाला जे दिशादर्शन केलेलं आहे की त्यांनी हिंदू म्हणून जे संघटित होणं आवश्यक आहे, आपल्या तरुण पिढीला जी दिशा द्यायला पाहिजे त्यासाठी प्रथम पालकांनी अभ्यास करणं आवश्यक आहे, अध्ययन करणं आवश्यक आहे आणि या मार्गानेच जो आहे हिंदू धर्म टिकू शकतो आणि त्याचं जतन आणि संवर्धन पुढच्या पिढ्यांपर्यंत होऊ शकतं. तर आत्ता आपल्यासोबत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे होते. आपल्यातील ज्ञानवंत महानुभावाला ऐकायला, पाहायला आज आम्हाला, आमच्या दर्शकांना एक संधी मिळाली, त्याविषयी आम्ही आपले आभारी आहोत. नमस्कार. नमस्कार.